परवा नाचत गाचत गळे मिळवण्याच्या भूमिकेमध्ये इस्रायलमध्ये आमचे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री पोहोचले आणि इस्रायल इज फादरलँड आणि लँड. आज आपण पाहिलं की इराणच्या जवळ जो आमचा परंपरागत आमचा मित्र देश होता त्या देशाजवळ स्टेट ऑफ हार्मोनिस हे त्यांच्या कब्जात आहे. त्यांनी चायना आणि रशियाला त्या ठिकाणी मुभा दिली पण भारताला त्याच्यामध्ये मुभा दिली नाही आणि त्याचे परिणाम आपण आज पाहतोय की आपल्या देशामध्ये गॅसचे परिणाम सर्वसामान्याला भोगावं लागलं. मुंबई सारख्या शहरामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल बंद झालेत, लोकांचे रोजगार संपलेत आणि आता घरगुती गॅसमध्येही लोकांना लाईन मध्ये लागावं लागतंय. त्याच्यातही मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग होत चाललेली आहे. सरकारच्या व्यवस्थेमध्ये सरकारचं व्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. व्यवस्था ही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे, सरकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना मध्यमवर्गीयांना या कॉम्प्रोमाइज नरेंद्र मोदींचा जे कॉम्प्रोमाइज झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस गरीब माणूस तो बर्बाद झालेला आहे, शेतकरी बर्बाद झालेला आहे असं चित्र आपण पाहतोय. आता नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलं होतं की गटारमधून मी गॅस काढून दाखवतो आणि त्याच्यावर चहा मी केलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता गटारमधलं गॅस देणार आहे का? आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं आमचे नेते राहुल गांधींनी जी काही भूमिका मांडली आणि त्यांनी जे काही ट्विट केलं होतं ते मी आज बन्यानीवर आणलेलं आहे आणि जे कॉम्प्रोमाइज